welcome all of you to my YouTube channel. And today we are going to hold the session for the vocabulary, and it's our second session. Okay, so हे सेशन सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी युजफुल आहे. नक्की शेवटपर्यंत बघा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. तर एमपीएससी ग्रुप बी एक्झाम असेल किंवा बँकिंगच्या एक्झाम्स असतील ज्यामध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे आणि तिथे व्होकॅब्युलरीचं चांगलं वेटेज आहे. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या सेशनला. तर आपण आज 10 शब्द बघणार आहोत. ठीक आहे. सर्वात आधीचा शब्द जो आपण बघणार आहे आजचा, तो आहे विंटेज. ओके. विंटेज. नाऊ विंटेज म्हणजे काय, की रेट्रो. विंटेज म्हणजे रेट्रो किंवा ओल्ड फॅशन. आपण म्हणतो ना क्लासिक आहे एकच, हाय क्वालिटी आहे, म्हणजे रेट्रो. ठीक आहे. विंटेज म्हणजे याचे सिनॉनिम्स आहेत की रेट्रो. ठीक आहे. रेट्रो, ओल्ड फॅशन, ओल्ड फॅशन, ओल्ड फॅशन किंवा हाय क्वालिटीचं म्हणू शकतो किंवा आपण क्लासिक म्हणू शकतो. क्लासिक. ओके. आणि हाय क्वालिटी, विच इज ऑफ हाय क्वालिटी. आणि ह्याच्याच आपण मराठीत आपण म्हणू शकतो याचा अर्थ की काय आहे, उत्कृष्ट दर्जा असलेला. ठीक आहे. उत्कृष्ट, उत्कृष्ट दर्जा असलेला, असलेले किंवा असलेला. ठीक आहे. उत्कृष्ट दर्जा असलेला, श्रेष्ठ. ठीक आहे. श्रेष्ठ किंवा आपण काय म्हणू शकतो, एक नाही का, जुनाट पण एकमेव असा आपण म्हणतो. भरपूर विंटेज गोष्टी आहेत, म्हणजे जुन्या ज्या आपल्या पूर्वजांच्या काळातल्या असतात त्या. जुनाट पण एकमेव. ठीक आहे. सो विंटेजचा आपण शब्द अर्थ बघितला. रेट्रो, ओल्ड फॅशन, क्लासिक किंवा हाय क्वालिटी. उत्कृष्ट दर्जा असलेला, श्रेष्ठ, जुनाट पण एकमेव. हे सर्व शब्द खूप महत्वाचे आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी हे लक्ष ठेवायचं आहे. हे याचे सिनॉनिम्स किंवा अँटोनिम्स तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की येणार. याची सर्वांनी काळजी घ्यायची की हे प्रश्न आपण वारंवार रिवाइज करायचे, जेणेकरून आपल्याला त्याचा अर्थ समजेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा शब्द आपण बघणार आहोत, तो आहे सॅक्रो सँड. ठीक आहे. सॅक्रो सँड, सॅक्रो सँड. तर आता सॅक्रोसॅन्ट म्हणजे काय? सॅक्रोसॅन्ट म्हणजे काय? सॅक्रेड, इनव्हायलेबल किंवा अनटचेबल, होली, हॅलोड म्हणजेच पवित्र किंवा पूजनीय किंवा आदर राखण्याजोगा. म्हणजे आपण म्हणतो आता समजा प्रेमानंदी महाराज, ते कसे सॅक्रोसॅन्ट आहे, म्हणजेच काय का ते होली आहे, एक आदर राखण्याजोगे, पूजनीय आहे आपल्यासाठी. म्हणून सॅक्रोसॅन्टची आपण आधी इंग्लिश सिनॉनिम्स पाहू की सॅक्रेड. सॅक्रेड. त्याच्यानंतर इनव्हायलेबल, त्यानंतर अनटचेबल, होली. होली, होली म्हणू शकतो आपण. होली म्हणजेच काय? पवित्र. ठीक आहे. होली म्हणजे पवित्र. त्याच्यानंतर हॅलोड, हॅलोड आणि अनटचेबल, अनटचेबल. ठीक आहे. सो सॅक्रोसॅन्क्ट म्हणजेच पूजनीय, वंदनीय, पूज्य. ठीक आहे. पवित्र असा तो म्हणजे सॅक्रोसॅन्क्ट. ठीक आहे. तर सॅक्रोसॅन्टचे आपण बघितले, सॅक्रेड, इनव्हायलेबल, होली, हॅलोड, अनटचेबल. ठीक आहे. म्हणजेच काय? पवित्र, पूज्य, आदर राखण्याजोगा असा तो सॅक्रोसॅन्ट. ठीक आहे. नेक्स्ट शब्द, आता तिसरा शब्द आपण बघूया, मॉडर्न. ओके. आता हे बरेच जणांना माहित असेल मॉडर्न हे शब्द, पण एक आपण परीक्षेच्या दृष्टीने तरी याचे भरपूर सिनॉनिम्स बघूया. ठीक आहे. तर तुम्हाला मी जे सिनॉनिम्स सांगते ह्या व्यतिरिक्त अजून कोणते सिनॉनिम्स माहित असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, जेणेकरून आपली व्होकॅब्युलरी अजून स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. तर आता मॉडर्न म्हणजे आपल्याला माहिती आहे की लेटेस्ट, ॲडव्हान्स्ड, राईट, ॲडव्हान्स्ड किंवा न्यू टेक्नॉलॉजी असलेला किंवा कंटेम्पररी. ठीक आहे. कंटेम्पररी, कंटेम्पोररी. ठीक आहे. शब्द स्पेलिंग सुद्धा नीट बघायचे विद्यार्थी मित्रांनो. किंवा न्यू आणि अप टू डेट. आपण म्हणतो ना की नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, आपण त्याला अप टू डेट पाहिजे. म्हणजेच काय, तर मॉडर्न पाहिजे, आपल्याला नॉलेज पाहिजे सध्या काय चाललंय, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आहे, कंटेम्पररी, न्यू, अप टू डेट म्हणजेच काय, मॉडर्न.
तर आता मराठीमध्ये याचा अर्थ आपण काय बघू शकतो की प्रगत. सध्याचं जग कसं आहे? एकदम प्रगत आहे किंवा आधुनिक आहे. आपण म्हणतो आधुनिक. जसं प्राचीन जुन्याला प्राचीन म्हणतो, तसं नवीनला आपण आधुनिक म्हणतो किंवा प्रगत म्हणतो. ठीक आहे. तर मॉडर्न या शब्दाचे इंग्लिश सिनॉनिम आपण बघितले ॲडव्हान्स, कंटेम्पररी, न्यू आणि अप टू डेट. आणि त्याचेच मराठीमध्ये काय आपण बघितले सिनॉनिम्स तर प्रगत किंवा आधुनिक. ठीक आहे. आपण आता पुढचे शब्द नवीन स्लाइडवर घेऊया. आता चौथा शब्द बघूया आपण. ठीक आहे. चौथा शब्द आता आहे अल्कोहोलिक. आपण आपल्या सर्वांना माहिती आहे अल्कोहोलिक याची मी साईज वाढवू का थोडी? ठीक आहे. अल्कोहोलिक म्हणजेच काय जो ड्रिंक करतो किंवा जो मद्यपान करतो. ठीक आहे. दारू पितो तो म्हणजे. तर ह्याला सिनोनिम्स काय आहे? बुझर. ठीक आहे. बुझर. बुझर म्हणजेच काय? ड्रंक करणारा किंवा अल्कोहोलिक असा तो. त्याच्यानंतर आपण आणखी ड्रंक कार्ड. ठीक आहे. ड्रंक कार्ड किंवा ड्रंक केलेला किंवा दारू पिलेला. म्हणजेच काय? अल्कोहोलिक. तर मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो? मद्यपी. ठीक आहे. मद्यपी किंवा दारुड्या. बरोबर? दारुड्या. तर हे शब्द आपण बघितले चौथा. पुढचा शब्द आता आपण बघूया. तो म्हणजे डिसेंट. ठीक आहे. डिसेंट. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट एक मिनिट मी तुम्हाला आधी समजावून सांगते. आता डिसेंट म्हणजेच काय? की प्रॉपर, अपराईट किंवा डिग्निफाईड, सभ्य, योग्य किंवा सरळ. आपण म्हणतो ना हा किती डिसेंट आहे. म्हणजेच काय तो किती साधा आहे, सरळ आहे, ठीक आहे, सभ्य आहे. मग आता त्याला सिनॉनिम्स इंग्लिशमधले आपण बघूया की डिसेंट म्हणजेच प्रॉपर, अपराईट, ठीक आहे, अपराईट आणि डिग्निफाईड म्हणजे ज्याची एक असं डिग्निटी आहे. डिग्निफाईड म्हणजे एक असा सन्मान्य. ओके. तर आता ह्याचा मराठीमध्ये आपण सिनॉनिम्स काय बघू शकतो की सभ्य. ओके. सभ्य, त्यानंतर योग्य किंवा सरळ. म्हणजे हा सरळ साधा आहे खूप. ठीक आहे. सरळ साधा म्हणू शकतो आपण. तर डिसेंट म्हणजेच काय? प्रॉपर, अपराईट, ओके आणि डिग्निफाईड. सभ्य, योग्य किंवा सरळ साधा. आता 6वा शब्द आपण बघू. 6वा शब्द कोणता आहे? डिसीज. ओके. डिसीज. तर भरपूर जणांना हा शब्द ऑलरेडी माहीत असेल. ठीक आहे. डिसीज. डिसीज म्हणजेच काय तर एखादा आजार किंवा रोग. ओके. ह्याच्यामध्ये आपण इंग्लिश सिनोनिम्स बघूया. इलनेस. ओके. इलनेस. इलनेस म्हणू शकतो किंवा सिकनेस. सिकनेस. आपण म्हणतो ना आज मला आय एम नॉट फिलिंग वेल. आय एम सिक. सो सिकनेस म्हणजेच आजारपणा किंवा सिलमेंट हा एक नवीन शब्द आहे. तुम्ही सगळ्यांनी हा सिलमेंट शब्द लक्षात ठेवायचा आहे. सिलमेंट. ओके. म्हणजेच काय? आता मराठीमध्ये बघू एखादा डिसीज म्हणजेच काय? आजार. आजार. ओके. किंवा रोग म्हणू शकतो आपण. रोग. आजार किंवा रोग. ठीक आहे. पुढचा 7वा शब्द बघूया. आता आपण आधी बघितला होता बरोबर आपण एक शब्द बघितला होता. कोणता होता तो शब्द? सार्कोसॅन्ट. आता ह्याचा अँटोनिम्स आपण म्हणू शकतो किंवा आपण एक नवीन शब्द म्हणून बघू शकतो. म्हणजेच तो शब्द आहे अनहोली. ओके. आता मगाशी आपण बघितलं होली म्हणजे काय? पवित्र. होली म्हणजे काय? पवित्र. आता ह्याचा अनहोली म्हणजेच हा त्याचा अपोजिट असणार आहे. म्हणजेच अपवित्र. ठीक आहे. किंवा पापयुक्त किंवा अधार्मिक. ठीक आहे. तर ह्याला इंग्लिश सिनॉनिम्स काय आहे? तर इम्पियस. इम्पियस. ठीक आहे. इम्पियस किंवा ब्लास्फेमस. 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 और आपण बघू शकतो सॅक्रिलेजियस. सॅक्रिलेजियस. ओके. सॅक्रिलेजियस. समजलं? अनहोली म्हणजेच काय? इम्पिशियस, ब्लास्फेमस और सॅक्रिलेजियस. याचेच मराठी सिनोनिम्स काय येईल? अधार्मिक. ठीक आहे. अधार्मिक म्हणू शकतो. अधार्मिक किंवा अधार्मिक. ओके. अधार्मिक. तिकडे होली म्हणजे काय होतं? धार्मिक, पवित्र. ठीक आहे. हे म्हणजे अनहोली म्हणजे अधार्मिक किंवा अपवित्र. अपवित्र. ठीक आहे. किंवा आपण म्हणू शकतो पापयुक्त. पापयुक्त किंवा ईश्वर निंदात्मक. म्हणजे आता होली म्हणजे पवित्र किंवा पूजनीय ना, म्हणजे ईश्वराची निंदा करतो किंवा तो कसा आहे? अनहोली आहे. ठीक आहे. ईश्वर निंदात्मक. ईश्वर निंदात्मक. म्हणजेच काय तो ईश्वराची निंदा करतो किंवा तो होली नाहीये किंवा तो पापी आहे किंवा आपण म्हणू शकतो तो ईश्वराला मानत नाही असा किंवा तो अधार्मिक आहे.
ठीक आहे. तर 8वा शब्द आपण बघूया स्पॉइल. आता तुम्हाला माहिती आहे स्पॉइल आपण भरपूर वेळा हा शब्द यूज करतो. ठीक आहे. तू सगळं स्पॉइल केलंस, तू हे केलं, मी चांगलं करत होती. ठीक आहे. तर स्पॉइल करणे म्हणजेच काय? एखादी गोष्ट खराब करणे, बिघडवणे. ठीक आहे. तर आता त्याला इंग्लिशमधले सिनोनिम सांगा तुम्ही. डॅमेज, ठीक आहे. इम्पेअर म्हणजेच काय? स्पॉइल करणे, डॅमेज करणे, इम्पेअर करणे. ठीक आहे. तर आता आपण हे करू शकतो. किंवा एखादा आपण एक पूर्ण फ्रेजच बघू की डिमिनिश. ओके. डिमिनिश. डिमिनिश ऑर डिस्ट्रॉय करणे. राईट. डिस्ट्रॉय आपल्या सगळ्यांना माहिती आहे डिस्ट्रॉय. व्हॅल्यू, डिस्ट्रॉय द व्हॅल्यू. ओके. व्हॅल्यू, डिस्ट्रॉय द व्हॅल्यू ऑर क्वालिटी ऑफ एनिथिंग ऑर क्वालिटी. म्हणजेच काय? स्पॉइल करणे म्हणजेच एखादी गोष्ट डॅमेज करणे, इम्पेअर करणे, डिमिनिश करणे. डिमिनिश ऑर डिस्ट्रॉय द व्हॅल्यू ऑफ क्वालिटी. म्हणजे आपल्याला हे 4 शब्द मिळाले स्पॉइलचे सिनॉनिम्स डॅमेज, इम्पेअर, डिमिनिश ऑर डिस्ट्रॉय. ठीक आहे. आता याच्यात मराठीत अर्थ आपण बघू. व्हॉट इज मीन बाय स्पॉइल. स्पॉइलचा अर्थ काय होतो? खराब करणे. ठीक आहे. खराब करणे, एखादी गोष्ट खराब करणे किंवा बिघडवणे. एखादी गोष्ट खराब करणे, एखादी गोष्ट बिघडवणे. तर 9वा शब्द आज आपण बघूया आजच्या सेशनचा. तो आहे रिलायबल. ओके. रिलायबल. तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा बरं आधी रिलायबल म्हणजे काय? ठीक आहे. रिलायबल. व्हॉट इज मीन बाय रिलायबल? तर रिलायबल म्हणजे ज्याच्यावर आपण विश्वास करू शकतो असा. म्हणजेच काय? ट्रस्टवर्दी. काय? कोण? ट्रस्टवर्दी. ट्रस्टवर्दी म्हणजे त्यानंतर आपण ज्याच्यावर डिपेंड राहू शकतो असा डिपेंडेबल. डिपेंडेबल म्हणजे आपण ज्याच्यावर डिपेंड राहू शकतो असा डिपेंडेबल. ठीक आहे. ट्रस्टवर्दी, रिलायबल, डिपेंडेबल. आता याचा मराठी अर्थ आपण बघूया. आता ट्रस्टवर्दी म्हणजेच काय? विश्वसनीय. विश्वसनीय. ठीक आहे. विश्वसनीय. त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो असा विश्वसनीय किंवा भरवशाचा. भरवशाचा आहे. हा माणूस भरवशाचा आहे बरं का. त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो किंवा विश्वासार्ह आहे म्हणजे आपण विश्वासार्ह. ठीक आहे. म्हणजे एखादा पर्सन रिलायबल आहे म्हणजेच तो ट्रस्टवर्दी आहे, डिपेंडेबल आहे, विश्वसनीय आहे, भरवशाचा आहे आणि विश्वासार्ह आहे असं पण म्हणू शकतो. तर आजच्या सेशनचा शेवटचा वर्ड आपण बघणार आहे आणि तो म्हणजे काइंड. ठीक आहे. काइंड. नाऊ व्हॉट इज मीन बाय काइंड? हू इज compassionate, caring, right? generous. Like we are saying, आपल्या आई जी असते ऑलवेज आपली आई जी असते ती ऑलवेज काइंड असते. म्हणजे काय? ती केअरिंग असते. आपली सदा 24 घंटे आपली ती काळजी घेत असते. ठीक आहे. काइंड. ती कशी आहे? कंपॅशनेट आहे. कशी आहे ती? कंपॅशनेट आहे, केअरिंग आहे, ती आपली सारखी काळजी घेते. ठीक आहे. जनरस आहे. याचे आपण सिनोनिम्स बघितले. काइंडचे म्हणजे कंपॅशनेट, केअरिंग, जनरस. ठीक आहे. आणि मराठीत त्याचा आपण अर्थ बघूया. आई कशी असते रे? दयाळू असते बरोबर. दयाळू, तिला मुलांची लगेच दया येते. ठीक आहे. मनाने कशी असते? एकदम मोठी असते. मनाने मनाने मोठी असते. आणि ती सर्व चुका आपल्या पोटात घेते. ती उदार असते. ठीक आहे. उदार असते. म्हणजेच काइंड म्हणजेच काय? कंपॅशनेट, केअरिंग, जनरस, दयाळू, मनाने मोठी, उदार. तर असे आज आपण 10 शब्द बघितले आहेत. ठीक आहे. आपण रिवाइज करायचं पटपट. ठीक आहे. तर आता व्होकॅब्युलरीचं सेशन नंबर 2 आहे. तर सर्वात आधी आपण शब्द बघितला होता विंटेज. विंटेजचे सिनॉनिम्स काय आहे? रेट्रो, ओल्ड फॅशन, क्लासिक, हाय क्वालिटीचे. ठीक आहे. म्हणजेच काय? उत्कृष्ट दर्जा असलेले, श्रेष्ठ, जुनाट पण एकमेव. ह्याचे भरपूर आपण असे अर्थ बघू शकतो. त्यानंतर आपण बघितलं होतं सँक्रोसँक्ट. ठीक आहे. सँक्रोसँक्ट म्हणजेच काय? सॅक्रेड, इनव्हायोलेबल, होली, हॅलोड किंवा अनटचेबल. ठीक आहे. अनटचेबल म्हणजेच काय? पवित्र, पूज्य, राखण्याजोगे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा शब्द बघितला होता आपण मॉडर्न. मॉडर्न म्हणजेच काय? ॲडव्हान्स्ड, कंटेम्पररी, न्यू, अप टू डेट. राईट? जो आत्ताच्या जगाशी अप टू डेट आहे. त्यालाच आपण मराठीत म्हणू शकतो प्रगत किंवा आधुनिक. ओके. त्याच्यानंतर चौथा शब्द बघू अल्कोहोलिक. अल्कोहोलिकला आपण सिनॉनिम्स बघितलं होतं बुझर आणि ड्रंकार. ओके. म्हणजेच काय? तर मद्यपी किंवा दारुड्या. त्याच्यानंतर 5वा शब्द बघितला होता डिसेंट. डिसेंट म्हणजेच काय? प्रॉपर, अपराईट, डिग्निफाईड. म्हणजेच असा जो डिसेंट म्हणून आपण कोणाला म्हणतो? डिसेंट जो एकदम सभ्य आहे. ठीक आहे. सरळ साधा आहे, योग्य आहे. त्यानंतर 6वा शब्द आपण म्हटला डिसीज.
डिसीज म्हणजेच काय इलनेस किंवा सिकनेस, एखादा आजार, सिलमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो डिसीज म्हणजेच काय आजार किंवा एखादा रोग. अनहोली, अनहोली म्हणजेच काय जो अधार्मिक आहे, होली नाही असा अनहोली. इम्पिश इम्पियस, ब्लास्फेमस, सॅक्रिलेजियस हे त्याचे सिनोनिम्स आहे. हे चांगले लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये हे शब्द येतात. त्यानंतर आपण त्याचा अर्थ बघितला तर अधार्मिक, अपवित्र, पापयुक्त किंवा ईश्वर निंदात्मक. ओके. त्यानंतर 8वा शब्द बघितला तर स्पॉइल्ड. स्पॉइल्ड म्हणजेच काय डॅमेज, इम्पेअर किंवा डिमिनिश ऑर डिस्ट्रॉय द व्हॅल्यू ऑफ एनिथिंग ऑर क्वालिटी ऑफ एनिथिंग म्हणजेच काय एखादी गोष्ट खराब करणे किंवा बिघडवणे. त्यानंतर 9वा शब्द आपण बघितला होता रिलायबल म्हणजेच काय ट्रस्टवर्दी किंवा डिपेंडेबल. आपण ज्याच्यावर डिपेंड राहू शकतो, विश्वास ठेवू शकतो असा तो रिलायबल म्हणजेच विश्वसनीय, भरवशाचा किंवा विश्वासार्ह. आणि 10वा शब्द आहे आपला काइंड. काइंड म्हणजेच काय कंपॅशनेट, केअरिंग. ओके. म्हणजेच काय दयाळू, मनाने मोठा असलेला, उदार. मी तुम्हाला आईचं उदाहरण दिलं होतं. म्हणजे शब्द आपण आईला लक्षात ठेवून आपण कंपॅशनेट, केअरिंग आणि जनरस हे शब्द लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थँक यू फॉर वॉचिंग this till the end. I hope it will definitely will help you. Okay, thank you and bye. Thank you and bye. We'll भेटूया पुढच्या सेशनमध्ये. आय होप सर्वांना हे सेशन आवडलं असेल. प्लीज तुम्हाला हे आवडलं असेल किंवा तुम्हाला वाटतं हे कंटिन्यू करावं तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा. थँक यू.